सिंधुदुर्गला छान ऍक्सेस वगैरे आहे, सगळं बोटी जातात वगैरे सगळं ठीक आहे, पण सिंधुदुर्गमध्ये एन्क्रोचमेंट आहे, आत घरं आहेत सिंधुदुर्गमध्ये. ती पॉइंट आउट केली त्यांनी आयकोमॉसच्या लोकांनी. ते म्हणाले की हे अतिक्रमण कसं काढणार आहे तुम्ही त्यामध्ये, हा प्रश्न विचारला त्यांनी. मग ते त्याच्या आधी त्यांनी विचारायच्या आधीच हा येणार हे माहिती होतं प्रश्न. त्यामुळे आम्ही ते तिथल्या लोकल कलेक्टरना विचारून ती जागा कोणाची आहे, किती लिगल घरं आहेत, किती इलिगल आहेत, हे सगळा डेटा तयार केला आणि तो प्रेझेंट केला आपण त्याच्यात. त्यांना सांगितलं की हे असं असं आहे, ही घरं आम्ही एवढी काढू. सेम ॲक्सेस पन्हाळ्याला आहे, पन्हाळ्याच्या बाबतीत तेच परत ते. तर असे आता जिथे अतिक्रमण नाही आहे असे काही खांदेरी किंवा सुवर्णदुर्ग ह्या किल्ल्यांना गेलात तर खांदेरीला तर छोटीशी जेटी आहे जी आत्ता एक बांधलेली ऑलरेडी तिथे, ती चुकली आहे जेटी, ती पाडायला लागणार आहे. आणि सुवर्णदुर्गाला गेलास तर जेटीच नाही आहे, तिथे पाण्यातच उतरायला लागतं किंवा दगडावर उडी मारून उतरायला लागतं. तर हे जेटी बांधण्यापासून सगळं करायला लागणार आहे आपल्याला. फक्त किल्ल्याचं संवर्धन हा भाग नाही आहे त्याच्यातला. शिवाय पर्यटक बोटीतनं जाणार, ते बोटीची फेरी बोटीची सोय, त्यांना लाईव्ह जॅकेट आणि हे ते सगळं ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून आत टॉयलेट वगैरे हे नंतरचं इन्फ्रास्ट्रक्चर झालं, संवर्धनानंतरचं. पण बेसिक आधी संवर्धन म्हणजे तटबुरुज वगैरे याच्यावर वाढलेली झाडं काढणं, ते दुरुस्त करणं. कारण ते तेवढं सोपं नाही आहे. ते असं गेलोन झाडं छाटून आलो असं नाही आहे. ते काही मुळं आत भिंतीत गेलेली असतात, ती भिंत अख्खी उतरायला लागते आणि परत बांधायला लागते ती भिंत. त्यात खूप वेळ जातो या सगळ्या याच्यामध्ये. तर हे सगळं करायला लागणार आहे, या सगळ्या किल्ल्यांच्या बाबतीत ते करायला लागणार आहे. त्याशिवाय ते म्हणजे दर्जा मिळाला आहे म्हणजे, पण तो राखणं तेच आहे, खूप अवघड आहे. म्हणजे त्याच्या पुढचं जे 5 वर्ष ती सगळ्यात जास्त महत्वाची. तेच म्हटलं ना की ते मिळवण्यापेक्षा तो राखणं हेच खूप मोठं काम आहे.